कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे स्वागत। भगवान वेदव्यासांनी वेदाचे ज्ञान हे 18 पुराणांमध्ये अतिशय सोप्या भाषेमध्ये सामान्य व्यक्तींना समजेल या हेतूने विस्तृत केलेले आहे आणि हे ज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत कालाओघामध्ये वसलेले आहे। पितृपक्ष या 2025 मध्ये लवकरच सुरू होणार आहेत आणि पितरांचा उत्सव, पितरांची सेवा आपण सर्वजण करतच असतो। आम्ही सुद्धा आपल्यासाठी या गरुड पुराणाचे श्रवण हे आपल्याकडून व्हावे या हेतूनेच आजपासून गरुड पुराणाचे पारायण सुरू केले आहे। श्रोते हो, व्यासांनी 18 पुराणे लिहिली, त्यामध्येच एक पुराण आहे गरुड पुराण। या पुराणाला गरुड पुराण असे का म्हणतात? गरुड हे एका पक्षाचे नाव आहे आणि याचेच नाव या पुराणाला देण्यात आले आहे। गरुड हे भगवान विष्णूंचे वाहन आहे आणि गरुडाला मानवी जीवनाबद्दल जे प्रश्न पडले, गरुडाला मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याची कशी गती होते, त्याची सद्गती कशी होईल आणि मनुष्याने या मानवी जीवनामध्ये नेमके काय करावे की त्याच्या जीवनाचे सार्थक होईल, अंतिम ध्येय मोक्ष प्राप्त होईल, या हेतूने काही प्रश्न हे आपले स्वामी भगवान विष्णूंना विचारलेले आहेत आणि गरुडाच्या प्रश्नांच्या उत्तरादाखल भगवान विष्णूंनी जे ज्ञान गरुडाला दिले ते ज्ञान व्यासांनी शब्दबद्ध केले आणि त्यातूनच हा गरुड पुराण हा ग्रंथ निर्माण झाला। श्रोते हो, या गरुड पुराणाबद्दल अनेक संशय, अनेक अंधश्रद्धा समाजामध्ये आहेत। त्यामध्ये एक अंधश्रद्धा अशी आहे की गरुड पुराण घरात ठेवू नये। गरुड पुराण हे इतरांप्रमाणेच एक पुराण आहे। हा पूजनीय आणि पठनीय असा ग्रंथ आहे। उलट आपण तो वाचला पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे, समजून घेतला पाहिजे। त्यासाठी गरुड पुराण हे घरात असलेच पाहिजे। गरुड पुराण घरात असल्याने काही हानी होते असे अजिबात नाही। त्याबरोबरच गरुड पुराण हे आपण जिवंतपणे वाचू नये असे म्हटले जाते। खरं तर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यासाठी जेव्हा आपण हे गरुड पुराण ऐकतो, वाचतो, त्यातून मेलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होते। मात्र जर आपल्याला जिवंतपणेच हे सर्व ज्ञान समजले तर आपली नुसती सद्गतीच नाही तर आपल्याला मोक्ष देखील प्राप्त होईल। त्यामुळे प्रत्येकाने स्वतः घरातच गरुड पुराण हे वाचले पाहिजे। पितृपक्षामध्ये जर गरुड पुराण वाचले तर खूप मोठे पितरांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात, खूप पुण्य मिळते। घरातली नकारात्मक ऊर्जा असेल, वास्तुदोष असेल, तो सुद्धा दूर होतो। गरुड पुराण हे अतिशय पुण्य देणारे आहे, जीवनाबद्दलचे सत्य ज्ञान देणारे आहे। त्यामुळे गरुड पुराण हे वाचले पाहिजे, ऐकले पाहिजे। या येणाऱ्या 2025 मधील पितृपक्षातील आपण हे गरुड पुराण वाचावे, ऐकावे या हेतूनेच हे गरुड पुराण मी आपल्यासमोर काही भागांमध्ये सांगणार आहे आणि तुम्ही ते देखील ऐकणार आहात याची मी अपेक्षा करतो। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः। गरुड पुराणातील अध्याय 1। मृत्यूच्या वेळी आत्म्याला कोणते त्रास आणि वेदना होतात, तसेच मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो, मृत्यूच्या वेळी काय घडत असते आणि कसा असतो यमलोक प्रवास, याविषयीचीच सविस्तर माहिती आपण गरुड पुराणच्या अध्याय 1 मध्ये पाहणार आहोत। मानवाला त्याच्या पाप आणि पुण्यानुसार शिक्षा दिली जाते। म्हणजेच कर्माच्या भोगामुळे आत्मा आपले वर्तमान शरीर सोडतो। त्यावेळी मनुष्याचे काय होते? संसारात जन्म घेऊन मनुष्य पूर्वजन्मात केलेल्या चांगल्या वाईट कर्मांचे चांगले वाईट फळ भोगतो। मरण जवळ आले की कुटुंबाच्या ममतेच्या दुःखाने रडत रडत तो जीव कुटुंबातच त्याचे जीव त्यागतो। जेव्हा चेतन शरीर पदार्थासारखे बनते, जेव्हा मृत व्यक्तीचा आत्मा घशात अडकतो,
त्यावेळी मृत व्यक्तीला दिव्य दृष्टी प्राप्त होते, ज्याद्वारे तो सर्व जग एका दृष्टीत पाहतो आणि काहीही बोलू शकत नाही. या कारणास्तव जवळ आलेल्या यमदूतांच्या भीतीमुळे प्राणादी वायू आपल्या ठिकाणाहून निघतो. त्यावेळी मृत व्यक्तीचा एक क्षणही अनेक युगांसारखा जातो. 100 विंचू चावल्यामुळे जी वेदना होते ती वेदना आत्म्याला निघताना होत असते. यमदूतांच्या भीतीने त्या प्राण्याच्या तोंडातून लाळ पडू लागते. पापी माणसाचा जीव गुदद्वारातून बाहेर पडतो आणि पुण्यवानांचा जीव मुखातून बाहेर पडतो. मृत्यूसमयी जीव यमदूतांना भेटतात. ते यमदूत क्रोधाने डोळे लाल झालेले, भयंकर चेहऱ्याचे, कावळ्यासारखे केस वर करून दात पिसणारे, काळे वाकडे चेहरे, प्रचंड पंजासारखी शस्त्र घेऊन तिथे उभे असतात. त्या दूतांना पाहून भीतीने तो प्राणी त्यांचा मल मूत्र त्याग करतो. ओरडत तो आत्मा शरीरातून बाहेर पडतो आणि अंगठ्याच्या आकाराचं शरीर धारण करतो आणि ते आपल्या घराकडे मोहित होऊन पाहतो. त्या अंगठ्याप्रमाणे शरीराच्या गळ्यात दोरी बांधली जाते आणि अशा प्रकारे त्याला ओढून नेले जाते, जसे की राजाचे सैनिक गुन्हेगाराला घेऊन जातात. यमलोकात घेऊन जाताना यमदूत नरकाच्या भयंकर यातनांचे वर्णन करतात. तो म्हणतो की तू नीच आहेस, लवकर चाल, तुला यमराजाच्या घरी जायचं आहे, लवकरच आम्ही सर्व तुला कुंभीपाक नावाच्या नरकात नेऊ. जे पुण्यवान असतात त्यांना स्वर्गातील पार्षद आनंदाने आपल्या लोकांकडे घेऊन जातात. त्या यमदूतांच्या धमक्यांमुळे त्याचे हृदय तुटते. भीतीने थरथर कापत आणि त्याला आपल्या पापांची आठवण होते. त्या आत्म्याला वाटेत कुत्रे चावतात. वाटेत जेव्हा त्याला भूक आणि तहान लागते तेव्हा त्याला सूर्याच्या उष्णतेने आणि वाऱ्याच्या वेगाने तापलेल्या वाळूत चालायला लावले जाते. जेव्हा त्याला सावली आणि विश्रांतीशिवाय वाटेवर चालता येत नाही तेव्हा यमदूत त्याला चाबकाने फटके मारून यमलोकात ओढत नेतात. अशा खडतर वाटेवर चालताना तो खाली पडतो, मोर्चा खातो आणि मग पुन्हा उठतो. अशा प्रकारे त्या आत्म्याला अंधाऱ्या यमलोकात नेले जाते. ते यमदूत त्याला नरक यातना दाखवतात. यमलोकात गेल्यावर तो प्राणी यमराजाला पाहतो आणि भयंकर नरकाच्या यातना पाहून यमराजाच्या आज्ञेने पुन्हा मानव जगात येतो. यानंतर त्या आत्म्याचे काय होते ते मी तुम्हाला गरुड पुराणच्या अध्याय 2 मध्ये सांगणार आहे. मला पूर्ण खात्री आहे हे जे मी सादरीकरण केले आहे ते आपल्याला नक्कीच आवडले असेल, कारण या 2025 मध्ये येणाऱ्या पितृपक्षानिमित्तच आपले हे गरुड पुराणाचे पारायण सुरू झालेले आहे. 5 दिवसात आपण हे पारायण संपवणार आहोत. त्यामुळे 2025 मधील आपण हे गरुड पुराण सर्वांनी ऐकावे. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर कमेंट्समध्ये ओम नमो नारायणा लिहायला विसरू नका. तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवाराला नातलगांना शेअर करा, जेणेकरून सर्वजण या गरुड पुराण पारायणाचे आस्वाद घेऊ शकतील. भेटूया लवकरच गरुड पुराणच्या अध्याय 2 मध्ये. धन्यवाद. गोपाल कृष्ण भगवान की जय.